नमस्कार, शुभ सकाळ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज विशेष काही असं नाही, पण हा खूप जुना व्हिडिओ आहे. पण काही कारणामुळे हा मला एडिट करता आला नसल्यामुळं हा आज एडिट करून टाकते मी. तर आम्ही चाललो होतो मम्मीकडे. अगदी सकाळ सकाळच निघलो होतो आम्ही. साधारण 8-8:30 पर्यंत निघलो होतो घरून. त्यावेळेस श्री खूप लहान होता. तर आम्ही मम्मीकडे पोचलो. हे आमच्या मम्मीचं घर आहे. नारळाची झाडं वगैरे मस्तपैकी आहे. तिचं आमचं शेतातच घर असल्यामुळं गुरांचा गोठा वगैरे आहे. तर तिथं गेल्यावरती श्री पहिल्यांदा मामासोबत गुरांकडे गेला होता. त्याला खूप असं नॅचरल गोष्टी आवडतात. पाहुण्यांचा इकडं पाहुणचार चालू होता. पाहुणे अगदी देशी गाईचं दूध आणि चहा मस्तपैकी एन्जॉय करत होते. तोपर्यंतच मामाचं इकडून इकडं तिकडं टेहलणी करून श्रीला सगळं दाखवणं ते तर चालूच होतं. हंबा हंबा. आणखीन हा कोंबडा इतका पळत होता ना, तर श्रीच्या पप्पाने काय केलं, असं ठरवलं की त्याला सोडायचंच नाही. नुसतंच त्याला ताणत होते इकडून तिकडून, नुसतंच त्याच्या मागं मागं पळत होते. श्रीला तर इतकं मजा वाटत होते, म्हणून खरं तर ते कोंबड्या मागं पळत होतं. कोंबडा काय घावला नाही, पण त्या कोंबड्याच्या नादाने ह्या वासरं, मोठी मोठी वासरं जी बसली होती ती ताडदिसनं उठून उभा राहिली. त्याच्यानंतर हे जे गोठ्यात येऊन उभा राहिले ते परत तिकडं फिरकलेच नाहीत. बघा, वासरं थोडी कशी आमच्या आगावच होती. पण चला, तर हा एवढा मोठा व्लॉग आहे की हा एका व्हिडिओमध्ये बसणं शक्य नाही, म्हणून मी याचे 2 व्हिडिओ बनवते. तर दुसरा भाग हा लगेच टाकणार आहे, तर तोही तुम्ही नक्की पहा. श्रीचं काय सांगायचंय. श्री तर त्या वासरासोबत एवढा मिक्स झाला होता की त्याच्यासोबतच खेळायला लागला. त्याच्यानंतर ना आता भूक तरी एवढी कडकडून लागलेली. मम्मीने केलता चिकनचा बेत, ती बी गावरान चिकनचा. आहा, मग काय विषयच नाही. तो का मस्तपैकी पाहुण्याने तर सुक्क आणि तरी मस्तपैकी काला करूनच वरापलं बघा. मला तर खूप आवडतं ते, पण मम्मीच्या हात. अहो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयतं भेटतंय ना, त्यातच मज्जा असते. काय मग मंडळी, या जेवण करायला. आणि आमच्या श्रीकडून पण बरं का, लवकर जेवण करायला या. बघा, कालच चुरून मस्तपैकी खाल्लं सगळ्यांनी, अगदी मनसोक्त एन्जॉय केलं. त्याच्यानंतर बरं असं वेळ होती की घरी जाऊ वाटत नव्हतं, पण काय करायचं, निरोपाची वेळ येते. निरोप म्हणलं की भराभरी चालू होती. खरं तर भावाचं काहीतरी काम चालू होतं, म्हणून पाहुणं म्हणलं, तुम्हाला खायचंय ना नारळ, नारळातलं पाणी प्यायचंय ना, तर मग मीच काढून देतो. मग काय, श्रीच्या पप्पांनी श्रीसाठी माझ्यासाठी स्पेशल नारळ काढलं. आणि नंतर ना बघा, त्यांनी स्वतःच फोडून दिलं. कवळं नारळ होतं ना, मग पाणी प्यायला बी कसं मस्त लागतं बघा. त्याच्यानंतर ना श्रीच्या पप्पानी आणि श्रीला घेतलं की टाकीतच पोवायला. अहो, टाकी पण आमची मोठी होती, म्हणजे त्याच्या मापानुसार होती. त्यावेळेस उन्हाळा चालू होता बघा, नाहीतर म्हणचाल एवढ्या थंडीचं पोराला कशी आंघोळ घालते ती. पण नाही, उन्हाळा चालू होता, त्याच्या काही तोंडात वगैरे पाणी गेलं नाही, त्याचं आम्ही लक्ष घेतलेलं. आम्ही सगळे सोबतच होतो तिथं. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.